ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना आपण काय सांगा? मी सर्व माझ्या लाडक्या बहिणींना आज या इलेक्शन निमित्त 2025 नगर परिषद आज आपल्या इथे पहिल्यांदा लढतोय आपण, आणि आपलं नशीब चांगलं की आपल्याकडे भाजप सरकारसारखा एक मोठा साथीदार आणि मोठा भक्कम पाठिंबा आपल्या मागे आहे. जसं की आपण सगळे पाहताच आहे की केंद्रात जे सरकार आहे ते आपलं भाजपचं आहे, राज्यात भाजपचं आहे, निश्चितच जिल्ह्यातही भाजपचं आहे. आणि जर आपल्या इथं जर भाजपचं सरकार आलं तर कामं म्हणजे पाहण्यासारखी होणार आहेत आणि हे अकलूजचं संपूर्ण परिवर्तन होणार आहे. जे परिवर्तन गेल्या 20 वर्षापासून थांबलेलं आहे निश्चितपणे काकी आणि अक्षयजी करतील. पण त्याच्यासाठी आशिया खंडातली सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नावाजलेली अकलूज ग्रामपंचायत जी आता नगर परिषदेमध्ये रूपांतरित झालेली आहे. पहिलीच निवडणूक आहे. एकंदरीत मतदारांना, अकलूजमधील मतदारांना तुम्ही एक पंचायत समितीचे माजी सभापती या नात्याने काय आवाहन करा? मी सर्वांना एवढंच आवाहन करेन की तुम्ही सगळे सुज्ञ आहे, सगळे मोबाईल बघतात, टी व्ही बघतात, सगळ्यांना सगळं माहिती आहे की कोण काय करतं कोण काय नाही करत. त्यामुळं तुम्ही योग्य बटन दाबून जास्तीत योग्य उमेदवारांना निवडून द्यावे. आणि मला वाटतं की सगळ्या जनतेला माहितीच आहे की कामं कोण करतात ते. आणि बहिणी जेवढ्या आपल्या लाडक्या बहिणी आहे, आज मोदी सरकारने आज आपल्या बहिणींसाठी दर महिन्याला न सांगता 1500 रुपये त्यांच्या खात्याला जमा होतात. आणि कसं आहे की सत्ताधारी लोक, काही लोक आता कसा प्रचार करतायत की एवढं इलेक्शन झालं की बंद होईल, हे होईल, पण तसं काही होणार नाही. हे आवाहन तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या इलेक्शन नंतरच केले की काही हो, मी माझ्या बहिणींना जोपर्यंत मी आहे तोपर्यंत त्यांचे पैसे बंद होणार नाही. त्यामुळे हे अफवा तर आम्ही उडवत नाही की एवढं इलेक्शन झालं की पैसे संपणार आहेत, तुम्ही आम्हालाच इलेक्शनसाठी, आम्ही प्रेशराईज करत नाही. त्यामुळं कृपा करून कोणी त्यांना प्रेशराईज करू नये किंवा त्यांच्या डोक्यामध्ये घालू नये की आम्ही त्यांना प्रेशराईज करतो आहे. आम्ही फक्त त्यांना सांगतो आहे की हे लाडकी बहीण योजना जी आहे हे मोदी सरकारने आणलेली आहे आणि ती पुढेही राहणार आहे. फक्त लाडक्या बहिणींनी आपल्या भावाचा विचार करावा, आपल्या प्रगतीचा विचार करावा, आपल्या मुलांचा, लहान मुलांचा. जे लहान मुलं आज आपल्याला मुलांना जेवायला घालायसाठी गटर आणि पाणी दोन्ही एकत्र जाते, जे पाईपलाईन आहे ते गटरमधून चाललेत, त्याच्यातून दूषित पाणी त्या पोरांना जात आहे, त्याच्यामुळं पोरांचे स्वास्थ्य बिघडत आहेत. आणि ते सगळ्या जर गोष्टी हे कुठेतरी थांबवायच्या असतील तर नक्कीच निश्चितपणे तुम्ही तुमचं मत योग्य ठिकाणी टाकलं पाहिजे. आणि माझ्या मते तर भाजप सरकारसारखं योग्य दुसरं कोणीच नाही. बाकी तुम्ही सगळे सुज्ञ आहात. एवढंच मी तुम्हाला सर्वांना आवाहन करेल की येत्या 2 तारखेला सर्वांनी, सर्व बहिणींनी आपल्या भावाचे हात बळकट करावे आणि सर्व भावांनी आपल्या प्रगतीसाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी भाजपलाच मतदान करावे आणि जास्तीत जास्त बहुमताने इथं नगर परिषदमध्ये भाजपचा झेंडा परचम फडकवावा.